करण्याचं काम डॉक्टर कोल्हे साहेब करणार आहेत. त्या तीच खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना आदरांजली ठरेल. मी डॉक्टर कोल्हे साहेबांना हे वाचन करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. जय शिवराय. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकऱ्याचा असूड याच्या उपोद्घातात ते त्यांनी लिखाण केले, त्याची फक्त सुरुवात आपल्यासाठी वाचन करतोय. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. उद्देश शूद्र शेतकरी हल्ली इतक्या दैन्यवान्या स्थितीस येऊन पोहोचल्याची धर्म व राज्य संबंधी अनेक कारणं आहेत. त्यापैकी थोड्या बहुतांचं विवेचन करण्याच्या हेतूने पुढील ग्रंथ रचलाय. महात्मा फुले शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये 1883 मध्ये जे लिहितात हे स्वतंत्र भारतातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की 2024 साली सुद्धा 1883 साली इंग्रजांच्या जुलमी राजवटीत असताना शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये महात्मा फुलेंनी जे लिहिलंय या संदर्भातलं वास्तव आजही आपल्याला कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, या प्रत्येकाच्या बाबतीत आजही हेच वास्तव पाहायला मिळतं. आणि त्यामुळेच पुन्हा हा जो शेतकऱ्याचा आसूड आहे हा राज्य व्यवस्था कोणतीही असो, परकीय असो किंवा स्वकीय असो, हा शेतकऱ्याचा आसूड शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उचलला गेला पाहिजे. हीच मानवंदना महात्मा फुलेंना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही सर्व, त्यांच्या या जयंती निमित्त आम्ही सर्वजण महात्मा फुलेंना ही वाहतो. हा शेतकऱ्याचा आसूड शेतकऱ्याच्या भल्यासाठी कडाडला पाहिजे, हीच एक भावना आहे.